6 जुलैला मुसळधार पावसात फक्त मुंबईच बुडली नाही तर आजूबाजूच्या गावामध्येही पूर परिस्थिती निर्माण झाली होती. हे पाहण्यासाठी आम्ही निघालो वज्रेश्वरी या गावाकडे. मुंबई अहमदाबाद हायवेवरून आम्ही निघालो वज्रेश्वरीकडे. विरार फाट्यापासून थोडे पुढे आल्यानंतर आम्ही ब्रिज क्रॉस करून वज्रेश्वरी रोडकडे वळलो. येथून वज्रेश्वरी मंदिर हे 16 किलोमीटर अंतरावर आहे. रस्त्याची अवस्था काही ठिकाणी खूपच खराब होती, पण बाकी ठिकाणी रस्ता खूप चांगला होता. हिरव्यागार झाडांमधून जाणाऱ्या या रस्त्यावरून प्रवास करणे हा एक सुखद अनुभव होता. 2 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे आजूबाजूचा परिसर जलमय झाला होता. येथील नागरिकांच्या घरात पाणी घुसल्यामुळे घरातील वस्तूंचे नुकसान झाले होते. ही सगळी दृश्य पाहत आम्ही पोचलो वज्रेश्वरी मंदिराकडे. वज्रेश्वरी मंदिराकडे पाहिल्यावर हे मंदिर नसून एखादा गड असल्यासारखे भासत होते. आम्ही मंदिरात पायऱ्या चढून गेल्यानंतर समोरच वज्रेश्वरी देवीचे दर्शन होते. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला या मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व सांगणारा एक फलक आहे. तो तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. आत गाभाऱ्यात गेल्यावर डावीकडून महालक्ष्मी देवी, श्री रेणुका देवी, मध्ये श्री वज्रेश्वरी देवी, उजवीकडे श्री कालिका देवी व भगवान परशुरामांचे दर्शन मिळते. मंदिराच्या गाभाऱ्यात व्हिडिओ शूटिंगला परवानगी नसल्यामुळे आम्ही तुम्हाला आतील दृश्य दाखवू शकत नाही. मंदिराचा परिसर शांत आणि भक्तिमय आहे. मंदिराच्या बाहेर डावीकडे भगवान शंकराचे शिवलिंग पाहायला मिळते. मंदिराच्या उजव्या बाजूला औदुंबर वृक्षाखाली दत्तगुरूंची पितळेची सुबक मूर्ती स्थापन आहे. मंदिराच्या परिसरात डाव्या बाजूने पायऱ्या चढून गेल्यावर गोधडे बुवा महाराजांची समाधी पाहायला मिळते. तेथून वज्रेश्वरी गावचे व तानसा नदीचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. आम्ही दर्शन घेतल्यावर जवळच असलेल्या गरम पाण्याच्या कुंडाकडे निघालो, पण तिथे पोचताच आमचा मूड ऑफ झाला. कारण नदीला आलेल्या पुरामुळे गरम पाण्याची कुंडे पूर्णपणे पाण्याखाली गेली होती. थोडा वेळ थांबून आम्ही निघालो समोरच असलेल्या प्रति शिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री साईबाबा मंदिराकडे. पुलावरून पलीकडे जात असताना नदीचे रौद्र रूप पाहून मनात थोडी भीती वाटत होती. कारण 2 दिवसापूर्वी नदीचे पाणी पुलावरून जात होते. पुलावर अडकलेला गाळ पाहून तुम्हाला हे लक्षात आलेच असेल. आम्ही पोचलो साईबाबा मंदिराकडे. पण येथे सुद्धा आमचा मूड ऑफच झाला. कारण येथे आलेल्या पुरामुळे मंदिर बंद होते. त्यामुळे आम्हाला साईबाबांचे दर्शन घेता आले नाही. मंदिर परिसरात भगवान महादेवांची भव्य स्वरूपाची मूर्ती पाहायला मिळते.
बाजूलाच गणपती, श्री शनिदेव व शिवलिंग अशी 3 मंदिरे पाहायला मिळतात. तसेच समोर 9 ग्रहांचे दर्शन मिळते. तुम्ही येथे भेट देण्याचा विचार करत असाल तर थोडा पाऊस कमी झाल्यावर येथे येण्याचा प्लॅन करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा. अशाच नवनवीन ठिकाणांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.